त्याच्या मिरचीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला लेंथमध्ये? व्हायरसमध्ये त्याच्यावर व्हायरसमध्ये थोडं समजा आकूड वाटतील आणि ही एकदम लांबी आहे मिरची. आज आपण आलो आहे बरंजळा गाव, बरंजळा लोखंडे, भोकरदन तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये येते. आज आपण आलो आहे सोनेरी मिरचीचं प्लॉट पाहण्यासाठी. मी आहे जगदीश शिंदे, नोबल सीड्समध्ये ABM पोस्टवर काम करतो आहे. नोबल सीड्सचं हे वाहन आहे मिरचीचं. आणि आज आपण इथं भरपूरसे प्लॉट पाहिले. तर प्लॉटमध्ये व्हायरस सगळे काही सगळी पेस्ट दिसल्या त्या इथे दिसत नाही आहे. त्याकरता आपण शेतकऱ्याशी संपर्कही करणार आहे. शेतकऱ्यांचं नाव वगैरे ते सगळं काही सांगतील. त्यांचं नाव, त्यांचं गाव आणि त्यांचा अनुभव आहे मिरचीविषयी. हा सगळा अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ. काम करायचं सिद्ध लोखंडे, बरंजळा लोखंडे. हा सोनेरी मिरचीचा प्लॉट आहे आणि याच्यापेक्षा वितरित वाहन आहे. ते वितरित वाहनावर याच्यापेक्षा व्हायरस जास्त आहे आणि याचं मिरची पण सुद्धा लंबी आहे. आपण ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस मिरचीची जी लेंथ आहे त्याच्यावरती ते रेट ठरतं आपलं. हो हो. काय वाटतं की आपण ज्यावेळेस ही मिरची मार्केटला नेतो तिला पहिल्या नंबरमध्ये येतं? पहिल्या नंबरमध्ये पहिल्या नंबरमध्ये. पहिल्या नंबरमध्ये. असं काही झालं आहे की नाही ही मिरची चालणार नाही? तो विशेष नाही. म्हणजे सुपरमध्ये विकते. याचा अर्थ असा आहे की ही मिरची 1 नंबरमध्ये जाते. दुसरा फायदा हा आहे की तिच्यावर व्हायरस नाही आहे. आज सगळे प्लॉट खतम झालेले भोकरदन एरियामधले, सिल्लोड एरियामधले. तिथं आपण आहे एरियामध्ये ते इथं आताही बघू शकता की अजून काही कसला व्हायरसचं काही अजून दिसत नाही आहे. थोडासा किंग पेस्ट आहे तोही कंट्रोलिंगमध्ये. आणि हा जो प्लॉट आहे अजून की यांचं 2 ते 3 महिने काम करेल. म्हणजे अजून कम से कम 5 तोडे देऊ शकतो आपण, आहे की नाही? आणि 1 नंबरमध्ये जाईल म्हणजे. आणि कुठे एखादा अर्ध झाड आहे समजा आपलं थोडंफार व्हायरसमध्ये दिसतं, त्याच्या मिरचीमध्ये काय फरक वाटला तुम्हाला लेंथमध्ये? व्हायरसमध्ये व्हायरसमध्ये थोडं समजा आकूड वाटतील आणि ही एकदम लांबी आहे मिरची. हिच्यात काही फॉल्ट नाही वाटला ना तुम्हाला? नाही, याच्यात नाही काही फॉल्ट. ते काय लांब ते नाही. काय आता आपला 2 तोडे झाले. पहिल्या तोड्यामध्ये किती माल निघाला? पहिल्या तोड्यामध्ये 9 क्विंटल निघाला. आणि आता दुसरा तोडा? दुसरा तोडा निघाला 17 क्विंटल. 17 क्विंटल. आणि हा दुसरा तोडा आहे. झाड एकदम बेस्ट आहे. अजून जर 4-5 तोडे चालले तर माल वाढत चालेल. 100% उत्पन्न वाढेल. सर्वांना ही विनंती आहे की इथून पुढे जे सोनेरीची लागवड वाढवा, ज्याच्यामुळे जी फसवणूक यावर्षी झालेली आहे इतर वाण लावल्यामुळे ते वाहनाची फसवणूक होणार नाही. ही कंपनीचं जेन्युइन वाहन आहे, स्वतःचं आहे. त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. कंपनी एनी टाईम तुमच्या शेतापर्यंतही पोहोचते. धन्यवाद.